खुनी अमावस्या भाग 2. PSI देशमुख साहेब तपासाची चक्र फिरवतात, पण त्यांच्या हाताला काहीच लागत नाही. दिवसावर दिवस जात असतात. 4 मित्र खूप टेन्शनमध्ये असतात. सूरज, दिनेश, समीर व राहुल. सूरज आपल्या खिशातून रुमाल काढत घाम पुसत, राहुल, तूच काहीतरी कर बाबा. आपला मित्र राज, त्याच्या जाण्यामुळे मला खूप भीती वाटते. कोणी खून केला असेल व तो मास्कधारी कोण आहे जो आपल्या मागे लागला आहे? राहुल त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत करत. मी व माझे पप्पा येथील आमदार रावसाहेब पाटील PSI देशमुख साहेबाला भेटलो. त्यांनी सांगितलं आहे घाबरायचं काही कारण नाही. इत्तफाक असू शकतो. तुम्ही कोणी घाबरू नका. सर्व काही ठीक होईल. दिनेश जोरात हसत, अरे कोण घाबरते? तो माझ्यासमोर तर येऊ दे. त्याचा पंगा या दिनेश बरोबर आहे. तो राज घाबरट होता, पण हा दिनेश आहे. सोबत हत्यार घेऊनच जाणार आहे. येऊ दे तो समोर. एक घाव 2 तुकडेच करतो. राहुल सर्वांकडे पाहत, तुम्ही आपल्या घरी संध्याकाळ होण्याच्या आधी जावा आणि टेन्शन घेऊ नका. सर्व काही ठीक होईल. खूप रात्र झाली होती. दिनेश दारू पीत आपल्या घरात बसला होता. तोच त्याची गर्लफ्रेंड केतकीचा मेसेज येतो व तो तिच्यासोबत चॅटिंग करू लागला. ती त्याला भेटण्यास बोलवत होते, पण दिनेश भीतीने भेटण्यास तयार होत नाही. त्याला गर्लफ्रेंडने हुसकवण्यासाठी, तू डरपोक आहेस. तुझे माझ्यावर प्रेम असेल तर तू आत्ताच्या आत्ता मला लेडीज हॉस्टेलच्या बाहेर भेटण्यासाठी येशील. दिनेश नशेत असल्यामुळे दारूचा पॅक संपवत, बंदूक आपल्या कमरेला अडकवत आपली बाईक घेऊन निघाला. चंद्र आकाशात नसल्याने भयानक अमावस्याचा काळोख होता. पुन्हा जोरजोरात वारे वाहत होते. आज खुनी अमावस्या असल्याने रस्त्यावर कोणीच नव्हते. पण दिनेश नशेत असल्यामुळे बिनधास्तपणे जीवाची पर्वा न करता आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चालला होता. तोच त्याला रस्त्यावरून दुसरी बाईक त्याचा पाठलाग करते असा भास झाला. त्यांनी गाडी थांबवत मागे पाहिले तर कोणीच नव्हते. तो हसत बास होत आहेत म्हणत समोर असणाऱ्या हॉस्टेलच्या गेटवर आला व समोर पाहिले तर तेथे सिक्युरिटी गार्ड नव्हता. तो तसाच गेटवर चढू लागला. तोच मागून एक भयानक शिट्टी वाजण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी मागे वळून पाहिले तर एक भयानक राक्षसाचा मास्क घातलेला माणूस उभा होता. दिनेश घाबरला. तोच मास्कधारी व्यक्ती वाऱ्याच्या वेगाने धावत येत गेटवर चढणाऱ्या दिनेशला उचलून बाजूला फेकून दिले. घाबरलेला दिनेश आपल्या कमरेतून बंदूक काढत त्या मास्कधारी व्यक्तीच्या दिशेने गोळ्या झाडू लागला. पण मास्कधारी व्यक्तीला गोळ्या स्पर्श होऊन खाली पडत होत्या. तो मास्कधारी व्यक्ती जोरात हसत पाठीला अडकवलेला चाकू काढत हळूवार पावले टाकत दिनेशच्या दिशेने येऊ लागला. दिनेश खूप घाबरला. हातातील बंदूक खाली फेकत पळून जाऊ लागला. तो समोर पाहिले तर तो मास्कधारी व्यक्ती समोर उभा होता. दिनेश जवळ येताच त्याला जोरात लाथ मारत जमिनीवरती खाली पाडले व जोरात उडी मारत त्याच्या पोटात चाकू खुपसला व राक्षसी आवाजात जोरजोरात हसू लागला. सकाळ झाली होती. दुसऱ्या अमावस्यालाही खून झाला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. लेडीज हॉस्टेलच्या गेटवर गर्दी जमली होती. PSI देशमुख साहेब चौकशीसाठी तेथे आले. हॉस्टेलमधील चौकशी करताना त्यांच्या लक्षात आले खुनी खूप शातीर आहे. कारण दिनेशच्या गर्लफ्रेंडची चौकशी करताना पोलिसांच्या लक्षात आले की केतकीने त्याला मेसेज केलाच नव्हता. आधुनिक तंत्राच्या साहाय्याने मेसेज करून मास्कधाऱ्या व्यक्तीने दिनेशला आपल्या जाळ्यात अडकवले. देशमुख साहेबांनी हॉस्टेलच्या गेटवर पाहिले तर दिनेशचा खून करून त्याला दोरीच्या साहाय्याने गेटवर लटकवले होते. दिनेशची बॉडी खाली घेत त्याच्या तोंडावर अडकवलेला मास्क हातात घेताच त्यातून आवाज आला. एका राक्षसाने एका राक्षसी प्रवृत्तीला शिवाजी महाराजांच्या न्यायाने शिक्षा दिली. आता पुढच्या अमावस्याला कोण? देशमुख साहेबांनी समोर हॉस्टेलच्या गेटवर नाव वाचले. छत्रपती शिवाजी महाराज लेडीज हॉस्टेल असे ते नाव होते. तो मास्कधारी व्यक्ती कोण आहे पाहूया पुढील भागात.